महिलांचे सक्षमीकरण ते महिलांचे छंद जोपासणारे, महिलांमध्ये सृजनतेची ज्योत पेटवणारे नवज्योती महिला मंडळ। या मंडळाची स्थापना प्रतिभा मेहता यांच्या पुढाकाराने सन 2010 मध्ये झाली। विवाहित महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नवज्योती महिला मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ट्विस्ट टू डान्स ही स्पर्धा मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली। महाकवी कालिदास कला मंदिर येथे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले, जयरेखा निकुम, अभिनेत्री स्मिता प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयपीपी प्रतीक्षा होशिंग यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तदनंतर मान्यवरांचा परिचय आणि सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा दक्षिणा आवटी यांनी केले, तर मंडळाच्या स्तुत्य उपक्रमांबद्दल आमदार राहुल डिकले यांनी नवज्योती महिला मंडळाच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला। नवज्योती महिला मंडळाची स्थापना 2010 साली प्रतिभा मेहता यांच्या पुढाकाराने झाली। महिलांच्या कर्तृत्व कलागुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचा विकास करणे हेच उद्दिष्ट ठेवून मंडळाची वाटचाल गेली 11 वर्षापासून यशस्वीरित्या चालू आहे। मध्यंतरी कोविडच्या काळात 2 वर्षे स्पर्धा घेता आली नाही। ट्विस्ट टू डान्स या स्पर्धेचे हे 7वे वर्ष आहे। यावर्षी सर्वांनी भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। विजयाताई कंकरेज पण इथं नाशिक रोडच्या आमच्या भेटल्या होत्या। त्यांनी मला सांगितलं की जे काम आहे ते करून दे बाबा, आणि त्याच्यामुळे त्यांचा आदेश आम्हाला बीजेपीच्या आमच्या ज्येष्ठ नेते आमच्या मातोश्री सारख्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचंही काम करणं गरजेचं आहे। आणि सर्वात आवडलं मला की ते आमच्या दक्षताईंनी जे सांगितलं की आम्ही राहिलेली जी फंड आहे ते श्री गुरुजी रुग्णालयाला देणार आहे। तर असं काम जे आहे हे करणं महत्त्वाचं, जेणेकरून आपलं समाजात थोडं का होईना पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो। कारण लोक आज बघतो आपण की राहिलेला असला फंड की ट्रिपला जाता, एखादी पार्टी करता, परंतु समाजाप्रती आपलं काहीतरी आपण देणं लागतो आणि समाजाचे पैसे समाजात गेले पाहिजे ह्या भावनेतून जे तुम्ही काम करता आहात ते ट्रान्सपरन्सी जी आहे त्या ट्रान्सपरन्सीचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्याच्यामुळे जे इथं विद्यार्थी आलेत किंवा जे आमचे डान्सर्स आहेत त्या सर्वांना शुभेच्छा। एक येते माहेरा हा कार्यक्रम आगळा वेगळा असा कार्यक्रम नवज्योतीने घेतला। मुलगी माहेरी येते, माहेरी आल्यापासून तिचे पाय धुणं, तिला औक्षण करणं, तिच्यावर तुकडा उभारणं, तिची ओटी भरणं, तिला गजरा देणं, तिला खाऊ पिऊ घालून पाठवणी करणं, हा कार्यक्रम अतिशय आगळा आणि सुंदर असा हा कार्यक्रम झाला की ज्यांना आई नव्हती त्यांच्या डोळ्यात अक्षरशः त्या दिवशी पाणी बघितलं। इतकं सुंदर आणि छान कार्यक्रम तो झाला। या नृत्य स्पर्धेवेळी घुंगरांची छुमछुम, सुस्वर गाणी, दमदार नृत्य, सुंदर आणि आकर्षक वेशभूषा यांनी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली। उपस्थित प्रेक्षकांनी देखील प्रत्येक नृत्याला भरभरून दाद दिली। या स्पर्धेत 18 संघांनी सहभाग घेतला। यावेळी तमन्ना नायर, अभि पायल, मेघना गोडसे यांनी परीक्षक म्हणून काम केले। विशेष म्हणजे या कार्यक्रमातून मिळणारी रक्कम सेवा संकल्प समिती यांना चॅरिटी म्हणून सुपूर्द करण्यात आली। या नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक रिदम दिवाज, द्वितीय पारितोषिक ताल ग्रुप, तृतीय पारितोषिक पिंक वेव्ह ग्रुप आणि हॅपी ग्रुप यांना विभागून देण्यात आले। प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक अन्वित ग्रुप आणि द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक हंस नंदिनी ग्रुप यांना जाहीर करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी IKRचे संचालक कौस्तुभ मेहता, तरंग चिटणीस, फिटवीरच्या संचालिका राखी गांग, सम्राट मसाले, सोनी गिफ्ट, सोनी पैठणी, सुवर्णा काले, प्रसाद नातू आदींचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे प्रकल्प संयोजन रुपाली उपासनी, पल्लवी टेपाळे, अंजली भालेराव, अर्चना कासलीवाल, सुषमा काला यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन रुपाली उपासनी यांनी केले। अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात ट्विस्ट टू डान्स ही नृत्य स्पर्धा संपन्न झाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।